महाराष्ट्रातील अनुसूचित जातींमध्ये आता नवा वाद पेटला आहे. कारण एससी प्रवर्गातील नवबौद्ध समाज आणि मातंग समाज उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर वेगवेगळ्या भूमिका घेत समोरासमोर आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून एससी प्रवर्गातील उपवर्गीकरण अर्थात सब कॅटेगोरायझेशन हा मुद्दा राज्यभर चर्चेत होता. मात्र आता या निर्णयानंतर आंदोलन, आरोप प्रत्यारोप आणि वाढता तणाव पाहायला मिळतोय. मग एससी प्रवर्गातील उपवर्गीकरणाचा हा मुद्दा नेमका आहे तरी काय? नवबौद्ध समाजाचा विरोध कशासाठी आहे? मातंग समाजाच्या नेमक्या मागण्या काय आहेत? आणि या निर्णयाचा एससी आरक्षणावर नेमका काय परिणाम होऊ शकतो? तर चला, दोन्ही बाजूंचे मुद्दे, या वादाची पार्श्वभूमी आणि त्यामागचं संपूर्ण सत्य अगदी सोप्या भाषेत समजून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या बातमीचे लेखक आहे मेहुल मराठे. तर मित्रांनो, हा संपूर्ण संघर्ष सुरू झाला आहे तो म्हणजे एससी प्रवर्गातील उपवर्गीकरणाच्या निर्णयानंतर. त्यामुळे सर्वात प्रथम एससी प्रवर्गातील उपवर्गीकरण म्हणजे नेमकं काय हे समजून घेणं महत्त्वाचं आहे. तसं तर अनुसूचित जातींसाठी सध्या एकत्रित आरक्षणाची व्यवस्था आहे. मात्र अनेक वर्षांपासून काही समाजांचा असा दावा आहे की या आरक्षणाचा लाभ काही मोजक्याच जातींपर्यंत अधिक प्रमाणात पोहोचतो, तर इतर अनेक जाती मागेच राहतात. त्यामुळे एससी प्रवर्गातील जातींची सामाजिक आणि शैक्षणिक स्थिती लक्षात घेऊन त्यांच्यामध्ये स्वतंत्र असा नवा गट तयार करण्यात यावा आणि आरक्षणाचा लाभ अधिक समतोलपणे वाटला जावा, अशी उपवर्गीकरणाची मागणी करण्यात येत होती. हीच मागणी लक्षात घेता आणि एससी कॅटेगरीमधील काही विशिष्ट समाजाची परिस्थिती बघता राज्य सरकारला उपवर्गीकरण करण्याचे आदेश देण्यात आले होते. मात्र याच मुद्द्यावर मतभेद निर्माण झाले आहेत. नवबौद्ध समाजातील अनेक संघटनांचा आरोप आहे की अशा प्रकारचं उपवर्गीकरण केल्यास अनुसूचित जातींची एकजूट कमकुवत होऊ शकते आणि विद्यमान आरक्षण व्यवस्थेवर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे या निर्णयाला त्यांचा विरोध आहे. दुसरीकडे मातंग समाजासह काही इतर समाजांचे म्हणणे वेगळे आहे. त्यांच्या मते एससी प्रवर्गातील काही जातींना आरक्षणाचा लाभ तुलनेने अधिक मिळाला, तर अनेक समाज आजही शिक्षण, नोकरी आणि प्रतिनिधित्वाच्या बाबतीत मागे आहेत. त्यामुळे उपवर्गीकरण केल्यास वंचित घटकांनाही न्याय मिळेल, अशी त्यांची भूमिका आहे. म्हणजेच हा वाद आरक्षण असावं की नसावं यावर नाही, तर एससी प्रवर्गातील आरक्षणाचा लाभ सर्व समाजांपर्यंत कसा आणि किती प्रमाणात पोहोचावा या प्रश्नांवरून दोन वेगवेगळ्या भूमिका समोर आल्या आहेत. आणि याच कारणामुळे राज्यात आंदोलनं, आरोप प्रत्यारोप आणि वाढता तणाव पाहायला मिळतोय. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर मतभेद आता केवळ आंदोलनापुरते मर्यादित राहिलेले नाहीत. गेल्या 2 महिन्यात राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये या विषयावर मोर्चे, सभा आणि निषेध आंदोलनं झाली आहेत. काही ठिकाणी सोशल मीडियावर एकामेकांवर टीका टिप्पणी वाढली, तर काही ठिकाणी वाद इतका वाढला की पोलिसांकडे गुन्हेही दाखल करण्यात आल्याची प्रकरणं समोर आली. यामुळे हा वाद केवळ आरक्षणाच्या धोरणापुरता मर्यादित न राहता दोन समाजांमधील संवादांवरही परिणाम करत असल्याची चिंता व्यक्त केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंकडून वेगवेगळे दावे आणि आरोपही करण्यात येत आहेत. नवबौद्ध समाजातील काही संघटनांचं म्हणणं आहे की उपवर्गीकरणामुळे अनुसूचित जातींमध्ये फूट पडू शकते आणि त्यामुळे ते या निर्णयाला विरोध करत आहेत. तर मातंग समाजातील अनेक संघटनांचं म्हणणं आहे की उपवर्गीकरणामुळे अनेक वर्षांपासून मागे राहिलेल्या समाज घटकांना आरक्षणाचा अधिक योग्य फायदा मिळू शकेल. दरम्यान या विषयावर सोशल मीडियावरील भाषा अधिक आक्रमक होत असल्याचाही आरोप दोन्ही बाजूंनी करण्यात येत आहे. काही नेत्यांना ट्रोल केले जात असल्याच्या तक्रारी समोर आल्या आहेत, तर जातीय स्वरूपांच्या टीका टिप्पण्यांमुळे वातावरण आणखी तापत असल्याचंही सांगितलं जात आहे. हा वाढता संघर्ष लक्षात घेता राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये सलोखा परिषद भरवली जाणार आहे आणि या परिषदेची सुरुवात पुण्यापासून झाली आहे. यामागचा उद्देश कोणत्याही एका बाजूला पाठिंबा देणं नसून दोन्ही समाजांमध्ये संवाद वाढवणं, गैरसमज दूर करणं आणि वाढता तणाव कमी करणं हा असल्याचं आयोजकांचं म्हणणं आहे. सत्यशोधक बहुजन आघाडीचे अध्यक्ष सचिन बगाडे यांचं म्हणणं आहे की दोन्ही समाजांमधील वाढती दरी कमी करण्यासाठी पुण्यापासून सलोखा परिषद सुरू करण्यात आली असून संवादातून हा तणाव कमी करण्याचा प्रयत्न केला जात आहे. तर रिपब्लिकन सोशलिस्ट पार्टीचे अध्यक्ष राहुल डंबाळे यांनी उपवर्गीकरणाच्या फायद्याची चर्चा बाजूला पडून आता दोन्ही समाजांकडून एकामेकांच्या जातीवर टीका केली जात असल्याची खंत व्यक्त केली आहे. मात्र दुसरीकडे सकल मातंग समाजाचे मारुती वाडेकर यांनी वेगळी भूमिका मांडत उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर सरकारशी संघर्ष करण्याऐवजी
मातंग समाजाला लक्ष केलं जात असल्याचा आरोप केला आहे. याच दरम्यान ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर, मंत्री रामदास आठवले आणि बाम सेफचे वामन मेश्राम यांनी कायदेशीर चौकटीत उपवर्गीकरणावर आपापल्या भूमिका मांडल्या असल्या तरी सोशल मीडियावरील आक्रमक भाषा आणि एकमेकांवरील टीका कमी झालेली नसल्याचंही अनेक कार्यकर्त्यांचं म्हणणं आहे. त्यामुळे एक गोष्ट स्पष्ट होते की हा वाद आता केवळ आरक्षणाच्या तांत्रिक मुद्द्यांपुरता राहिलेला नसून तर सामाजिक सलोखा, एकामेकांवरील विश्वास आणि अनुसूचित जातींमधील एकता यांच्याशीही जोडला गेला आहे. त्यामुळेच सरकार, सामाजिक संघटना आणि विविध नेते संवादातून तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे आता येणाऱ्या काळात सरकारची भूमिका काय असेल आणि या विषयावर दोन्ही समाजांमध्ये सहमतीचा मार्ग निघून वाद कमी होईल का, याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलंय. तर मित्रांनो, या संपूर्ण प्रकरणाबद्दल तुम्हाला काय वाटतं? या निर्णयामुळे खरोखर एससी प्रवर्गातील मागास घटकांना न्याय मिळेल की दोन समाजात मतभेद निर्माण होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि अशाच व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा बोल एम एच या यूट्यूब चॅनलला. धन्यवाद.